नमस्कार मित्रांनो, टेक मराठीच्या एका नवीन फ्रेश व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन नक्की दाबा। आज आपण बघणार आहोत ब्लूटूथ इयरफोनचा पूर्ण डिटेलमध्ये रिव्ह्यू। आपल्याकडे आहे बोट रॉकरचा हा ब्लूटूथ इयरफोन जो की आहे रॉकर्स 510 आणि याचा डिटेल रिव्ह्यू बघणार आहोत आणि यासोबतच तुमच्यासाठी सरप्राइज गिव्हअवे देखील याच्यामध्ये आहे। पण त्या अगोदर मित्रांनो, मी काही दिवसापूर्वी तुम्हाला बीट कार्ड बद्दल सांगितलं होतं की देते तुम्ही 7 ते 8 हजाराचे जे प्रोडक्ट आहे ते फक्त 500 ते 700 रुपयात खरेदी करू शकता। त्याबद्दल मला खूप सारे क्वेश्चन्स आलेत की एवढ्या स्वस्त याच्यात कसं मिळेल, तर त्यासाठी तुम्हाला जे आहे हे ॲप्लिकेशन डिसेंबरच्या पहिल्या वीक मध्ये लॉन्च होणार आहे आणि येथे मित्रांनो तुम्हाला बोली लावून हे प्रोडक्ट विकत घ्यायचे। जसं की हा ब्लूटूथ हेडफोन जो आहे तो तिथे असेल तर याच्यावरती तुम्हाला बोली लावावं लागणार आहे आणि बोली लावण्यासाठी तुम्हाला काही बीट अगोदर तेथून खरेदी करावं लागणार आहे। त्यामध्ये एका बीटची किंमत ही 5 रुपये असणार आहे। पण जर तुम्ही आता डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंक वरून जर का त्या साइट वरती गेलात आणि ईमेल ॲड्रेस टाकून तुमचं रजिस्ट्रेशन जर का केलं तर तेथे तुम्हाला जे आहे 10 बीट आता फ्री मिळतील आणि ज्याचा उपयोग तुम्ही हे ॲप्लिकेशन लॉन्च झाल्यावरती करू शकता। तेव्हा नक्की हा व्हिडिओ बघितल्यानंतर त्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे तेथून जा आणि तो व्हिडिओ बघा। आता बोलूयात आपल्या या हेडफोन बद्दल। तर मित्रांनो, याची जी प्राइस आहे ते व्हॅरी करत असते। मी याला सेल मध्ये घेतलेलं होतं 1599 रुपयाला, 1600 रुपयाला। आता याची किंमत जी आहे ती आहे 1899 रुपये म्हणजे 1900 रुपये आणि त्या प्राइस रेंज मध्ये हा जो ब्लूटूथ हेडफोन आहे हा तुमच्यासाठी कसा आहे याची डिटेल व्हिडिओ आपण बघणार आहोत। याला जस्ट अनबॉक्स करूया। मात्र त्या अगोदर तुम्ही बघू शकता याच्यावरती खूप साऱ्या डिटेल देण्यात आलेल्या आहे। मात्र या डिटेल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये जे आहेत समोर सांगणारच आहे। जेव्हा आपण याला ओपन करू तर आपल्याला हा एक स्टायलिश जो हेडफोन आहे तो बघायला मिळतो। या व्यतिरिक्त आपल्याला या बॉक्स मध्ये जे आहेत अजून दोन गोष्टी मिळतात, त्या म्हणजेच एक याची जी केबल आहे ऑडिओ केबल। जर तुम्हाला ब्लूटूथ वापरायचं नसेल, डायरेक्टली याच्यामध्ये चार्जिंग नसेल तर तुम्ही या केबलने देखील याला यूज करू शकता। सोबतच याच्यामध्ये आपल्याला एक जे आहे याला चार्जिंग करण्यासाठी USB केबल मिळते। याची जी बिल्ड क्वालिटी आहे मित्रांनो, या बिल्ड क्वालिटी बद्दल जर का सांगायचं झालं तर हा जो आहे मला तरी माझ्या यूज मध्ये याला बेस्ट वाटला। याला मी काही दिवसांपासून जे आहे यूज करतोय आणि याची बिल्ड क्वालिटी हे जे आहे प्लास्टिक यूज करण्यात आलेलं आहे पूर्णपणे। सगळ्या साइडने जे प्लास्टिक आहे, मात्र प्लास्टिकची जी क्वालिटी आहे ती चांगली आहे आणि हे जे कुशन्स वापरण्यात आलेलं आहे म्हणजे कानावरती जेव्हा तुम्ही याला घालाल तेव्हा कुशन्स जर का चांगले नसतील तर कानाला खूप मोठा त्रास होतो। मात्र याचे जे कुशन्स देण्यात आलेले अतिशय नरम आहे आणि चांगल्या क्वालिटीचे आहे, त्यामुळे तुम्ही याला जे आहेत एक चांगला कुशन्स असलेला हेडफोन म्हणून यूज करू शकता। हे जे आहेत गेमिंगचे हेडफोन नाही, मात्र गेमिंग सारखे तुम्हाला जे आहेत बघायला मिळतील आणि साइडने वरती देखील याला कुशन्स देण्यात आलेला आहे, गादी आहे मस्त, जेणेकरून तुम्ही जेव्हा याला घातलेला असेल तेव्हा वरतून देखील तुम्हाला याचा कुठलाही त्रास जो आहे तो होणार नाही। हे जे झालं बिल्ड क्वालिटी बद्दल। मात्र सर्वात महत्त्वाचा पॉइंट येतो, जर आपण एक हेडफोन काही घेत असेल तर त्याची ऑडिओ क्वालिटी कशी आहे। तर याला डायरेक्टली सांगण्यात आलेलं आहे की हा फुल बास वरती डिपेंड आहे। याला बास जे सांगण्यात आलेलं आहे याच्यामध्ये, पण मी जेव्हा यूज केलं अतिशय मस्त बास आहे, पण अतिशय एक्स्ट्राही मला तरी वाटला नाही, पण खूप सारा आहे। काही वेळा तर असं होतं की काही म्युझिकला जर बास नसेल तरी देखील याच्यामध्ये तुम्हाला खूप सारा बास जो आहे तो आवाज येतो, त्यामुळे तेवढा एक प्रॉब्लेम आहे। आणि जास्त बास असल्यामुळे ओकस जे आहेत ते थोडे दबलेले मला वाटले माझ्या केसमध्ये। मी जेव्हा यूज केलं तेव्हा आणि जेव्हा मूवीज आपण ऐकत असतो तेव्हा देखील खूप मोठ्या प्रमाणात थोडा जास्त बास मला वाटला, जेणेकरून आपला जो आवाज आहे, जो मूवीचा आवाज आहे तो क्लिअरली मला जास्तही त्रास झाला नाही, पण जास्त वेळ जे आहेत त्याच्यामधून याच्यामध्ये जास्त बास देण्यात आलेला आहे। सोबतच हा जर आपण यूज केलेला तर तुम्ही याला जे जास्तीत जास्त अर्धा किंवा 1 तासासाठी कम्फर्टेबल यूज करू शकता। कारण जेव्हा जास्त वेळासाठी तुम्ही याला घातलेलं असेल, जर तुम्हाला याची सवय नसेल तर मग तुम्हाला कानाला याचा त्रास होईल, थोडा घाम आल्यासारखा तुमच्या कानाला होऊ शकतो आणि वरतून देखील तुम्हाला थोडा त्रास होईल। कम्फर्टेबल आहे, पण जर का जास्त वेळासाठी तुम्ही यूज करत असाल तर मग थोडा तो प्रॉब्लेम जो आहे तो तुम्हाला यामध्ये येऊ शकतो। चार्जिंगचं जर म्हटलं तर हा तुम्हाला 6 ते 7 घंटे जे आहेत मला माझ्या केसमध्ये फुल आवाजामध्ये मी यूज करून बघितलं तेव्हा मला याचा चार्जिंग बॅकअप मिळाला आणि 2 ते 2.5 तास याला चार्जिंग करण्यासाठी तुम्हाला लागतील। सोबतच तुम्ही याच्यावरून कॉल देखील पिकअप करू शकता। कॉल उचलण्यासाठी तुम्हाला इथे एक बटन देण्यात आलेलं आहे आणि येथे एक माईक देखील आहे, म्हणजे इथूनच तुम्ही कॉल यूज करू शकता। पण मला असं वाटलं की याच्यावरून जेव्हा मी बोललो तेव्हा थोडाफार आवाज जो आहे तो ब्रेक झाला, पण तो याचा प्रॉब्लेम नाही। सगळेच हेडफोन या प्राइस मध्ये जे मिळतात त्यांचा जेमतेम असाच प्रॉब्लेम असतो, तेवढाच प्रॉब्लेम आहे। इमर्जन्सी मध्ये तुम्ही याला यूज करू शकता, जास्त काही प्रॉब्लेम
प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही. बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहे ओव्हरऑल जर का तुम्हाला हा सेलमध्ये वगैरे 1600 रुपयात भेटला किंवा नाही भेटला, जर याची किंमत 1900 रुपये असेल तरी देखील हा जो आहे मी तुम्हाला रिकमेंड करेल. जर तुम्हाला एक हेडफोन घ्यायचा असेल तर तुम्ही याला घेऊ शकता. मात्र तुम्ही याला फ्रीमध्ये देखील जिंकू शकता. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, फक्त या व्हिडिओला एक लाईक करायचं आहे, खाली एक कमेंट करायची आहे आणि एवढंच करून तुम्ही याला जिंकू शकता. याचा गिव्ह अवे जो आहे याचा रिझल्ट मी काही दिवसांमध्ये तुम्हाला डिक्लेअर करेल. तेव्हा या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, हा ब्लूटूथ हेडफोन जो आहे तो आवडला का ते कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.